श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 15 तारखेला दत्त जयंती आहे. या दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरामध्ये त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी स्वामी महाराज किंवा दत्त महाराजांचे जे जे अवतार आहेत त्या प्रत्येकांच्या मंदिरामध्ये मठामध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची प्रथा आहे. तर बऱ्याच सेवेकरी बंधू भगिनींना भक्तांना हा प्रश्न पडतो की श्री गुरुचरित्र पारायण का करावे, या पारायणास का बसावे. त्याचप्रमाणे हे जे पारायण आहे हे 7 दिवसांचेच का, असाही प्रश्न पडतो. तर याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर मित्रांनो, प्रथम आपण हे पाहूया की श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे, चिंता ही असतेच. पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच बोलत राहायचे का? तर मी तुम्हाला साधे एक उदाहरण देते. तुम्हाला खोकला, सर्दी, काही आजार झाला की तुम्ही काय करता? डॉक्टरकडे जाता ना. तर मग डॉक्टरकडे गेले की तुम्हाला बरे वाटते. मग ही संकटे, अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय तरी केला पाहिजे ना. या आजच्या युगामध्ये उपाय तर खूप ज्योतिषी हे करा, ते करा, इकडे जावा, तिकडे जावा असे सांगतील, पण तरी मन शांत आणि स्थिर होत नाही. गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली, तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका. फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. ते वाचण्याआधी दत्तगुरूंबरोबर बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ, मोह यांच्यात अडकून खूप पापे केली, पण आतापासून तुम्ही या देहाला सांभाळा. तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणी, संकटे, चिंता कुठे गेली हे तुम्हाला समजणारच नाही. नंतर जसजसे वाचन वाढत जाईल तसे स्वतः दत्तगुरूच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील. गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला ना की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते. आता गुरुचरित्र वाचायचे कसे? प्राकृत मराठी गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायामध्ये काय सांगितले आहे ते सहजच समजेल. सप्ताह करायचे एक वेगळेच फळ असते, पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे. गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त मनातल्या मनात सांगा आणि वाचायला सुरुवात करा. तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाकडे बोलू नये, फोनकडे लक्ष देऊ नये. तर तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेले आहेत. त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी, आनंदी आणि सर्वसंपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती. आता विसरा जे झाले ते आणि विचार करा स्वामींपर्यंत मी कसा पोहोचेन याचा. अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणारच, शेवटी आई आहे ती. तर ही झाली माहिती गुरुचरित्र पारायण का वाचावे आणि कसे वाचावे. आता बऱ्याच लोकांना हाही प्रश्न पडत असेल की हे जे पारायण आहे ते 7 दिवसांचेच का? तर पुष्कळ लोक असा प्रश्न विचारतात की श्री गुरुचरित्र किंवा श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण 7 दिवसातच का करावे? आम्ही रोज थोड्या थोड्या ओव्या वाचल्या तर चालणार नाही का? या प्रश्नाचे उत्तर असे की रोज थोड्या ओव्या वाचण्यात काहीच गैर नाही. अकरणात मंद कर्ण श्रेया ही म्हण प्रसिद्धीच आहे, परंतु 7 दिवसांच्या पारायणाचे महत्त्व काही वेगळेच आहे. ते 1 दिवसाच्या किंवा 3 दिवसाच्या पारायणाला येणे शक्य नाही. या संदर्भात
आनंद घनराम यांनी दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते लिहितात, नुसत्या पारायणापेक्षा सप्ताहाच्या अनुष्ठानात काही विशिष्ट हेतू असतात, जसं की संकल्प कर्मनिश्चयम. याप्रमाणे कार्यपूर्तीला आपला मनोनिश्चय मदत करतो. हा इतका निश्चय नुसता पारायणात असत नाही. सप्ताहात जो व्रतस्थपणा असतो तो नित्याच्या पारायणात कोणी पाळीत नसतात. व्रतस्थपणे राहिल्याने एक प्रकारची शक्ती उत्पन्न राहते. सप्ताहात बहुधा दिवसाचा सर्व वेळ त्यातच खर्ची पडतो. तसा नित्याच्या पारायणात फारच थोडा वेळ त्या कार्यात व बाकीचा आपल्या संसारात जातो. तसेच वार 7 आहेत. वर्ण म्हणजे प्रकाशवर्ण, रंग हेही 7च आहेत. व्याहुती 7च आहेत. पाताळे 7 व स्वर्ग ही 7 आहेत. श्री आनंद घनराम यांनी केलेला हा खुलासा कुणालाही पटण्यासारखाच आहे. यासाठी 1 किंवा 3 दिवसाचे पारायण केवळ नाईलाज किंवा वेळेअभावी करण्यास हरकत नाही. तथापि अशा पारायणात खरे तर मनाची एकाग्रता नीट सांभाळता येत नाही, कारण शरीराला तशी सवय नसते. त्यामुळे 1 दिवसाचे पारायण करताना शरीराला ताण येतो व काही वेळा तर केव्हा हे पारायण संपते असाही विचार मनात येऊन जातो. यासाठी सप्ताह पद्धतीने वाचन करणे हाच उत्तम मार्ग होय. तर ह्या प्रश्नांप्रमाणे अजून एक कायम आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न म्हणजे हे जे गुरुचरित्राचं पारायण आहे हे आपण घरी करावं की आपले जे केंद्र आहेत किंवा दत्त मंदिर आहेत किंवा ज्या ठिकाणी सामूहिक पारायण होत असतं तिथे जाऊन करावं. तर बघा, ज्या वेळेला आपण घरामध्ये पारायण करत असतो, वाचन करत असतो, त्यावेळेला आपण एकटेच असतो आणि त्यावेळेला आपल्याला काही आपल्या घरात येणारे आवाज म्हणा, डिस्टर्बन्स म्हणा, या गोष्टी तर असतातच. आपलं थोडंफार लक्ष विचलित होत असतं. ही तर आपल्या पारायणामध्ये बाधा येतेच. तर हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या वेळेला आपण आपलं घर सोडतो, आपली वास्तू सोडतो आणि दुसऱ्या ठिकाणी जातो, त्यावेळेला आपल्याला एक वेगळी बांधिलकी, वेगळी शिस्त लागते. आणि आपले परमपूज्य गुरुमाऊली हे जे सांगतात की बघा, एका पारायणामधून म्हणजे आपल्या एकट्याच्या वाचनाच्या पारायणातून येणारी ऊर्जा ही इतकी म्हणजे कमी असते. त्याही पारायणाला यश येतं, परंतु केंद्रामध्ये अनेक पटीनं, सहस्त्र पटीनं वाचन केलं जातं. सामुदायिक पद्धतीने हे पारायण केले जाते. त्यामुळे तेवढ्या लोकांची जी स्पंदन आहेत, जी सकारात्मक ऊर्जा आहेत किंवा जी तिथं पारायण केले जाणारे जे काही सभोवतालचा परिसर आहे, दैवी कृपा आहे, ती जी मोठ्या प्रमाणात दैवी ऊर्जा आहे ती आपणास मदत होते. जर आपण घरामध्ये पारायण केलं तर फक्त आपल्या एक केलेल्या पारायणाची फलश्रुती मिळेल. परंतु जर आपण तिथं केंद्रामध्ये मठात जाऊन जर पारायण केले तर जेवढी लोक पारायणाला बसलेले आहेत, 100 म्हणा, 200 म्हणा, तर ह्या सर्व वाचनाचे पुण्य आणि देवाचे संरक्षण कवच आपल्या भोवती होऊन आपला कितीही मोठा प्रश्न असू दे, कितीही कठीण प्रश्न असू दे, तो सामूहिक पारायणाने सुटतो. म्हणूनच जर तुम्हाला खरंच जमत नसेल तर तुम्ही घरामध्ये करा, काही हरकत नाही. परंतु तुम्हाला जर जमत असेल, तुमच्या घराच्या अगदी जवळ कुठं केंद्र असेल, मंदिर असेल आणि तिथं गुरुचरित्राचं पारायण होत असेल तर आवर्जून तेथे जा आणि आवर्जून तेथे पारायण करा. नक्कीच स्वामी महाराज, दत्त महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या आणि अशक्य अशा इच्छा पूर्ण करतील. तर मैत्रिणींनो, ही झाली माहिती गुरुचरित्र पारायण का करावे, गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसाचेच का असते आणि गुरुचरित्राचे पारायण घरी करावे की केंद्रात, मठात, मंदिरात करावे याविषयीची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर मी अशाच प्रकारची माहिती, उपाय, तोडगे टाकत असते. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.